अभ्यास करतोय आणि मग समरूपता या घटकाचा अभ्यास करत असताना विविध मुद्द्यांचा अभ्यास करत 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 आपण आता त्रिकोणांची समरूपता या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। तत्पूर्वी मागील जे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्रिकोणाचं क्षेत्रफळ, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन, त्याच्यामध्ये दोन उपयोग आपण उपयोजन पाहिलेले आहेत, एक कोन दुभाजक गुणधर्म आणि तीन समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्म। या पाठामधला हा एक पहिला भाग झाला। आता दुसऱ्या भागाकडे आपण सुरुवात करतोय, तो आहे त्रिकोणांची समरूपता। यापूर्वी आपण समरूप आकृत्यांचा अभ्यास केलेला होता। समरूप आकृत्या म्हणजे काय? ज्या आकृत्या आपल्याला दिसायला सारख्या असतात पण मापानं सारख्या असायलाच पाहिजेत असं काही नाही, अशा आकृत्यांना समरूप आकृती आपण म्हणतोय, हे आपण पाहिलेलं होतं। आता आपण जो मेन मुख्य मुद्दा आहे त्रिकोणांची समरूपता, मग आपण मागील अभ्यासाच्या आधारे या दोन्हींच्या मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? अर्थ लावू शकतो। आता जसं समरूप आकृत्यांचा आपण अर्थ पाहिलेला होता तसा समरूप त्रिकोणांचा अर्थ पाहू। समरूप त्रिकोण म्हणजे जे त्रिकोण दिसायला सारखे असतात परंतु मापानं सारखे असायलाच पाहिजे असं काही नाही, त्यांना आपण समरूप त्रिकोण म्हणतो। ही आपल्याला अर्थ पण पाहिला। मात्र समरूप त्रिकोण असण्यासाठी या ठिकाणी कोणत्या घटकांची गरज आहे ते आपण पाहणार आहोत। पाहू आपण। इथं हा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे, पी क्यू आर। आणखी एक दुसरा त्रिकोण दिलाय डी ई एफ। असे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत। मात्र हे दोन त्रिकोण दिल्यानंतर आपण हे पाहिल्यानंतर दिसायला सारखे आहेत, मापानं भिन्न आहेत, मात्र असा फक्त एवढाच अर्थ इथं आपल्याला घेऊन चालणार नाही। हे दोन त्रिकोण समरूप आहे असं आपण कधी म्हणू शकतो? ज्या वेळेस या त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजे संगत बाजू म्हणजे PQ ला DE असेल, QR ला EF असेल, PR ला DF असेल, म्हणजे या बाजू आपल्याला प्रमाणात पाहिजेत आणि संगत कोन आपल्याला काय पाहिजे? एकरूप पाहिजे। असं ज्या वेळेला असेल त्याच वेळेला हे दोन त्रिकोण आपण समरूप आहे असं म्हणू शकतो, अन्यथा म्हणू शकणार नाही। म्हणून मग दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी संगत बाजू प्रमाणात पाहिजे, संगत कोन एकरूप पाहिजे। हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे। दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी, हे दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी संगत बाजू म्हणजे बाजूंची संगती ही कशी असली पाहिजे? संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं असलं पाहिजे, संगत कोन एकरूप असले पाहिजे। म्हणजे आपण इथं म्हणू शकतो त्रिकोण PQR समरूप त्रिकोण DEF हे समरूप कधी असतील? ज्यावेळेस प्रथम PQ छेद DE बरोबर QR छेद EF बरोबर
PR छेद DF. संगत बाजू प्रमाणात PQ ला D प्रमाणात पाहिजे, QR ला EF पाहिजे, PR ला DF पाहिजे. संगत बाजू प्रमाणात म्हणजे या बाजूंचं गुणोत्तर सारखं यायला पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा, संगत कोण एकरूप पाहिजे म्हणजे कोण P एकरूप कोण D, कोण Q एकरूप. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, इथं जसं लिहिलंय तसं शब्दामध्ये, संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप. असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला ते दोन त्रिकोण समरूप होतील. या पद्धतीने म्हणजे एकूण हे 3 घटक आणि हे 3 घटक असे 6 घटक एकत्र आले तर ते दोन त्रिकोण समरूप होतात. पुन्हा एकदा हा मुद्दा तुमच्या समोर स्पष्ट करतोय. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी संगत बाजू प्रमाणात पाहिजेत आणि संगत कोण एकरूप पाहिजेत, तेव्हा दिलेले दोन त्रिकोण आपल्याला समरूप असू शकतील. अशा पद्धतीने ह्या दोन कंडिशन्स कंप्लीट झाल्या तरच ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता हे सगळेचे 6च्या 6 घटक आपल्याला समरूप दाखवावे लागतील का, असा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला विशिष्ट अटीनुसार यातले काही घटक एकत्र आले तर उरलेले घटक सुद्धा एकत्र येतात. आणि मग हे जे प्रथम दिलेले जे घटक आहेत ते एकत्र येण्याच्या क्रियेला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या म्हणजे हे 6 घटक आणि हे 3 घटक आणि हे 3 घटक असे 6 घटक एकत्र आले तर ते दोन त्रिकोण समरूप आहे असं आपण म्हणतो. मात्र यातले काही घटक जरी आले तरी ते दोन त्रिकोण समरूप होतात. याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या असं म्हणतात. एकूण आपल्याकडे समरूपतेच्या कसोट्या 4 आहेत, मुख्य 3 आहेत आणि एक कसोटी आहे. त्याची पहिली कसोटी आहे आपल्याला को कसोटी. दुसरी आहे यातलीच को कसोटी म्हणजे कोण कसोटी. तिसरी आहे बाकोवा कसोटी. आणि चौथी आहे बा कसोटी. म्हणजे 3 कोण, याचे 3 कोण, या त्रिकोणाचे 3 संगत कोणांशी एकरूप पाहिजेत असले तर को कसोटी. कधी कधी 2च कोण मिळाले तर तिसरा आपोआपच एकरूप येतो म्हणून को कसोटी. 2 बाजू आणि त्यांच्यामधला कोण दिला तर बाको कसोटी. आणि तिन्ही बाजू जर प्रमाणात दिल्या तर बाजू कसोटी. अशा पद्धतीने या त्रिकोणाच्या 4 कसोट्या आहेत. म्हणजे 6 घटकांपैकी 3 घटक मिळाले तर आपण समरूप दाखवू शकतो. 2 घटक मिळाले तरी समरूप दाखवू शकतो. 3 घटक मिळाले तरी समरूप दाखवू शकतो. 3 घटक मिळाले तरी समरूप
समरूप दाखवू शकतो, म्हणून याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या म्हणतात। या लिस्ट मध्ये जर घटक दिले तर त्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप, म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये काही घटक दिलेले असतात। समजा या त्रिकोणामधले तीन कोण या त्रिकोणामधल्या तीन कोणांशी एकरूप असेल तर को कसोटी, या त्रिकोणातले दोन कोण या त्रिकोणामधील दोन कोणांशी एकरूप असतील तर को कसोटी, या त्रिकोणामधल्या दोन बाजू या त्रिकोणामधल्या दोन बाजूंशी प्रमाणात असतील म्हणजे गुणोत्तर सारखे असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल तर बाकोबा कसोटी, आणि जर याच्या तीन बाजूंशी प्रमाणात असतील तर बाजू कसोटी। म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे यातली कोणती कसोटी त्याला लागू पडते ते आपण ठरवायचं आहे। मात्र हे पाहत असताना यामधले कोण असतील यातील कोण असतील एकरूप पाहिजे, यातील बाजू असतील या बाजू प्रमाणात पाहिजे, अशा रीतीने हे दोन त्रिकोण समरूप। तर या प्रकारे आपल्याला उदाहरणामध्ये कोणते घटक दिलेले आहेत त्या पद्धतीनं आपल्याला या चार कसोट्या आहेत या कुठल्या कसोटीला ती आकृती नियमात बसते ते बघायचं आहे। तर हे लिहून घ्या पाहिजे असेल तर तुम्हाला, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण याच्यावरली उदाहरणं सोडवणार आहोत। आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्याचा वापर करून दोन त्रिकोण समरूप आहेत किंवा नाही ते कसं ठरवायचं या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। आता आपण दिलेलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि त्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक दिले ते विचारतो। उदाहरण असं आहे, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण DEF आहे का नाही ते ठरवा। हा एक त्रिकोण दिलाय, हा एक त्रिकोण दिलेला आहे। आता या दोन त्रिकोणामध्ये कोणती माहिती दिलेली आहे, कोण Q आणि कोण E या दोन्हीला एकसारखं चिन्ह आहे। एकसारखं चिन्ह आहे याचा अर्थ त्याची माप समान आहे। आणखी कुठे एकसारखेपण आहे, P आणि D या दोन्हींच्या मध्ये एकसारखं चिन्ह आहे, म्हणजे हे ही संगत कोण एकरूप आहे। P हा कोण D ला एकरूप आहे, Q हा कोण E ला एकरूप आहे, म्हणजे यातले दोन कोण या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप आहे। दोन कोणांची कसोटी कोणती तर ही कसोटी। म्हणजे हे आपण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी लिहिलेलं आहे, हे प्रश्नामध्ये नाही आहे। आपण दिलेली माहिती या कुठल्या लिस्ट मध्ये बसते ती बघायची, ती कसोटी बघू आपण। सिद्धता, कोणत्या दोन त्रिकोणांचा विचार करणार आहे, त्रिकोण PQR व त्रिकोण DEF मध्ये फर्स्ट कोण P एकरूप कोण D, दुसरं त्रिकोण Q एकरूप कोण या ठिकाणी E, आणि म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण DEF को कसोटी। फार सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये। हे फक्त आपल्याकडे माहिती पाहिजे आणि मग या कोणत्या ह्याच्यामध्ये तो बसतो बघायचा, ते लिहायचे घटक इथं, आणि म्हणून ते दोन त्रिकोण
कोको कसोटीनुसार समरूप आहेत. इथं संगती महत्वाची आहे. पी बिंदूवरती डी आला पाहिजे. इथं पी फर्स्टला आहे, इथं डी फर्स्टला आहे. इथं क्यू 2 नंबरला आहे, इथं ई 2 नंबरला आहे. आपण लिहित असताना या ठिकाणी इथं नाव कसं लिहा, समजा इथं पी क्यू आर व त्रिकोण एफ डी ई चालतंय. इथं त्रिकोणाचं नाव कसं लिहा, इथं मात्र संगती लिहिताना समरूपतेची कसोटी लिहिताना व्यवस्थित लिहायला पाहिजे. समजलंय? घ्या. आणखी एक उदाहरण आपण पाहणार आहोत. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोटीच्या आधारे ते दोन त्रिकोण समरूप आहे का नाही ते ठरविण्याचे. पुन्हा इथं उदाहरण दिले ए बी सी आणि एक्स वाय झेड या दोन त्रिकोणांच्या मध्ये ए बी चं माप 4, बी सी चं 10, ए सी चं 6, एक्स वाय चं 6, वाय झेड चं 15, एक्स झेड चं 9. तिन्हींची माप दिलेली आहेत. म्हणजे कोणती कसोटी उपयोगी पडणार आहे? बाजू 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 कसोटी. बघू आपल्याला उपयोगी पडते का. दोन त्रिकोण आहेत. कोणते दोन त्रिकोण? त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये इथं ए बी छेद एक्स वाय. ए बी चं माप आहे 4, एक्स वाय ची लांबी आहे 6. याला संक्षिप्त रूप द्यायचं बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6, 2/3. सेकंड दुसरा बी सी छेद वाय झेड. बी सी चा आहे 10 आणि वाय झेड चा आहे 15. दोन्हीलाही भागाला 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15, 2/3. तिसरं आहे आपल्याला AC छेद इथं घेतो. तिसरं AC छेद XZ. AC चा आहे 6 आणि 9. भागाला 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9, 2/3. बघा याचं गुणोत्तर 2/3 आहे, याचं गुणोत्तर 2/3 आहे, याचं गुणोत्तर 2/3 म्हणजे 2/3 आहे. म्हणजे तिन्ही बाजू प्रमाणात मिळालेल्या आहेत. म्हणून इथं 4 नंबर आपण द्यायचं AB छेद XY, BC छेद YZ बरोबर AC छेद XZ. कशावरून? 1 2 3 वरून. मग 3 बाजू प्रमाणात आहे म्हणजे कोणती कसोटी? म्हणून 5 नंबर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ. कोणती कसोटी? बाजू 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 कसोटी. फार सोपं आहे हे, फक्त पुसतो मी या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं आकृतीमध्ये तुम्हाला कोणती माहिती दिलेली आहे ती माहिती या लिस्ट मध्ये कुठे उपयोगी पडते. फक्त बाजू ज्या वेळेला दिल्या जाते त्यावेळेला बाजू काय पाहिजे? प्रमाणात पाहिजे. प्रमाणात म्हणजे त्यांची गुणोत्तर सारखी. एका जरी बाजूचं गुणोत्तर सारखं आलं नाही तरी ते समरूप होणार नाही. आणि म्हणून समरूपतेच्या कसोट्या अभ्यासल्या आपण आणि मग या पद्धतीने आपल्याला ते सोडवणं गरजेचं आहे. या प्रकारची उदाहरणं अभ्यास 1.3 मध्ये आहेत. नीट व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा. तुम्हाला ते येणार आहेत, अजिबात अवघड नाही, फार सोपं आहे. फक्त ही लिस्ट लक्षात ठेवायची आणि 2च मुद्दे लक्षात ठेवायचे. बाजू प्रमाणात पाहिजे, संगत कोन एकरूप पाहिजे. बाजू प्रमाणात पाहिजे, संगत कोन एकरूप पाहिजे. हे फिट्ट पक्क मनामध्ये ठसवायचं आहे.
बाजू प्रमाणात पाहिजेत म्हणजे या अशा बाजूंची गुणोत्तर सारखी आली पाहिजे, ती किमती ठेवून काढायच्या. तर काही लोकांना असा प्रश्न, ही बाजूने या बाजूची संगती का लावल्या, याने या बाजूची लावून बघितली तर तेही बघू शकता. हे आपण वेगवेगळे पर्याय शोधून मग कुठल्या ह्याच्यानं असते ते बघायचं आहे. इथं मी AB ची आणि XY ची संगती लावली, कधी कधी AB ची आणि YZ ची येऊ शकते, क्रम बदलू शकतो, संगती बदलू शकते. ते तुम्ही त्या निरीक्षणांती तुम्हाला ते समजेल, म्हणून हे करून बघायचं. मी इथं ही बाजू याच्याशी, ही बाजू याच्याशी करून बघितली, तुम्ही बदलून बघा, ही याच्याशी करून बघा, ही याच्याशी करून बघा आणि ही याच्याशी करून बघा, येते का बघा. एकाच कुठल्या तर पद्धतीने ती येणार. समजले? घ्या लिहून आणि या प्रकारचे उदाहरण तुम्ही सोडवायची